पुणे शहराचा वेगाने विकास होतोय। विकास आणि शहरीकरणाच्या रेट्यात अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या। मात्र मुळशी तालुक्यातल्या सुनील भरणे यांनी शेतजमीन न विकता आधुनिक तंत्राचा वापर करून भाजीपाला शेती केली आहे। भाजीपाला विक्रीतून भरणे यांना खर्च वजा जाता 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळतंय। आज आपण सुनील भरणे यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात जाऊयात। आशिया खंडात सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून नावलौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेपासून 12 किलोमीटर अंतरावर मुळशी तालुक्यातील माण हे गाव। आयटी पार्कमुळे माण हे गाव जगाच्या नकाशावर आलंय। आयटी पार्कमुळे माण गावातील शेतजमिनीचे दर वाढल्यानं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या आहेत। मात्र सुनील भरणे यांनी शेती न विकता शेती कसण्याचा निर्णय घेतला। भरणे यांच्याकडे 14 एकर जमीन आहे। त्यापैकी 5.5 एकरातील जमिनीला पाण्याची सोय आहे। पाण्याची सोय झाल्यानंतर त्यांनी मल्चिंग ठिबक या आधुनिक तंत्राचा वापर करून 5.5 एकरामध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे। जमिनीची संपूर्ण मशागत केल्याच्या नंतर मी जरा 1-2-3 ठिकाणी भेटी दिल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की जर आपण या ठिकाणी पालेभाज्यांच्या जर चांगल्यापैकी भाज्यांचे जर उत्पन्न घेतलं तर आपल्याला चांगल्यापैकी आपल्या एकत्रित कुटुंबाला चांगल्यापैकी नफा मिळू शकतो। म्हणून साठी मी पूर्णपणे या ठिकाणी बेड केल्यानंतर त्याच्यावरती ठिबकची लाईन अंतरल्यानंतर त्या ठिकाणी मल्चिंग पेपर त्या लाईनवरती मल्चिंग पेपर टाकला। नर्सरीमधनं मी त्यांच्याकडनं एक चांगल्यापैकी माहिती घेऊन चांगल्यापैकी मग मिरचीची रोपे असतील, टोमॅटोची रोपं असतील, वांग्याची रोपं असतील आणि कोबूची रोपं असतील, ह्या सर्व रोपांची मी त्या ठिकाणावरनं आणली। भरणे यांनी नर्सरीमधून रोपे आणून मिरची, टोमॅटो, वांगे आणि कोबीची लागवड केली आहे। 40 गुंठ्यात मिरची, 30 गुंठ्यात टोमॅटो आणि 40 गुंठ्यात वांग्याची लागवड केली आहे। वांग्यामध्येच त्यांनी कोबीचं आंतरपीक घेतलंय। साधारणतः 40 गुंठ्यामध्ये मी वांग्याची लागवड केली। वांग्याची लागवड करत असताना मी बऱ्याच ठिकाणी त्याची माहिती घेतल्यानंतर झिगझॅग पद्धतीने मी वांग्याची त्या वांग्याच्या याच्यामध्ये एक आंतरपीक म्हणून कोबीचं झिगझॅग पद्धतीने एकाड एक अशी कोबीचं पीक घेतलं। ते कोबीचं पीक घेत असताना एका सरीमध्ये मी झिगझॅग पद्धतीने जे भरपूर प्रमाणात मला त्या ठिकाणी कोबीचं पीक घेतलेलं आहे आणि एक लाईनीमध्ये वांग्याचं पीक घेतलेलं आहे। भरणे यांच्याकडे देशी गाय असल्यानं ते भाजीपाला पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ते निंबोळी अर्क आणि गोमूत्र अर्क यांची फवारणी करतात। कोणत्याही रासायनिक कीडनाशक आणि खताचा वापर न केल्यानं भाजीपाल्याला चव आहे। त्या ठिकाणं सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं केमिकल औषध न फवारता मी या ठिकाणी नीम अर्क आणि गायीचं जे गोमूत्र आहे, माझ्याकडे 4 गायी असल्यामुळं वडील आमचे धारा काढायच्या अगोदर संपूर्ण गायीचा गोमूत्र एका मोठ्या डब्यामध्ये गोळा करतात आणि त्या माध्यमातून मी निंबोळीच्या अर्कामधनं आणि ज्या गोमूत्रातनं जे संपूर्ण तयार होतो त्याचा एक फार मोठ्या प्रमाणे एका बॅरलमध्ये मी तो अर्क तयार करतो आणि त्याच अर्कातनं मी संपूर्ण शेतीला फवारणी करतो। ती फवारणी केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत नाही। भाजीपाला पिकाचं योग्य व्यवस्थापन केल्यानं भरणे यांना मिरचीच्या पहिल्या तोड्याला 22 पोती मिरचीचं उत्पादन मिळालंय। तसंच 22 पोती टोमॅटोचं उत्पादन मिळालंय। त्यासोबतच वांग्यात घेतलेल्या कोबीचं 45,000 रुपयांचं उत्पादन मिळालंय। कोबीतून वांग्याचा उत्पादन खर्च वसूल झालाय। भरणे यांच्या शेतात बाजूला आयटी पार्क आहे। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्यानं त्यांना भाजीपाला विकण्यासाठी बाजारात जावं लागत नाही। शेताच्याच परिसरातील नागरिक शेतात येऊन भाजीपाला घेतात, त्यामुळे नागरिकांना ताजा आणि दर्जेदार भाजीपाला मिळतोय। भाजीपाला शेती करण्यासाठी भरणे यांना 2 ते 2.5 लाख रुपयांचा खर्च आलाय। भाजीपाला विक्रीतून भरणे यांना खर्च वगळता 9 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। मल्चिंग पेपर असेल, त्या ठिकाणी ठिबक सिंचन असेल, त्या ठिकाणी शेणखत असेल, त्या ठिकाणी परत गांडूळ खत असेल, असा संपूर्ण मिळून
मला साधारणतः 2 ते 2.5 लाख रुपये या ठिकाणी संपूर्ण खर्च आलेला आहे। या खर्च वजा जाता माझ्या अंदाजे कमीत कमी 11 ते 11.5 लाख रुपये या ठिकाणी मला निश्चित प्रकारे उत्पन्न निघणार आहे। आज विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनीचं अधिग्रहण होत आहे। अशावेळी शेतकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली जमीन राखून ठेवून भरणे यांच्याप्रमाणे आधुनिक आणि पारंपरिक तंत्राचा योग्य वापर करून भाजीपाला लागवड केल्यास त्यांनाही आर्थिक प्रगती साधता येईल। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मुळशी, पुणे।